मित्रहो, हे स्वामी ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे. हे ठिकाण आहे काळेवाडी, पुणे या ठिकाणी PCMC एरियामध्ये हा भाग येतो. तर या ठिकाणी मी तिकीट बुक केलेलं आहे आणि आता ह्या ठिकाणी ही स्लीपर आलेली आहे. आपलं तिकीट आहे स्लीपरचं, याचा रेट आहे 600 रुपये आणि हंगामाला तो नेहमी चेंज होतो. तर ह्या ठिकाणी गाडी उभी आहे. तर आता हा प्रवास मी सुरू करतोय. तर चला. नमस्कार मित्रांनो, संजय जांभेकर ह्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम. आता मी सध्याला प्रवास करत आहे काळेवाडी फाटा पुणे ते उमरगा या ठिकाणी जात आहे. हे बघा, या ठिकाणी जरी हे आपलं हे स्लीपर सीट आहे. हे हे 2 बेडचं आहे. या ठिकाणी दुसरा एक जण यायचा आहे, अजून तो आला नाही. तर ही आपली तर सीट 2 नंबरची आहे. आपल्या ह्या गाडीचं नाव आहे श्री गणेश. तर खूप छान आहे. असे पडदे, गाडी वगैरे, कलर खूप छान आहे. माझा पण ड्रेस येलोच आहे. तर ह्याला पूर्ण मॅच झालेला आहे. तर आपण आता जर बाहेर बघूया. बाहेर या ठिकाणी खिडकीतनं पाहाल तर खूपच छान सुंदर संध्याकाळच्या लाईटिंग दिसतील आपल्याला आणि लाईटिंगमुळे खूपच सौंदर्यामध्ये भर पडलेले आपल्याला दिसेल. हे बघा, या ठिकाणी अनेक लोक प्रवास करत आहेत. कोणी आपापल्या घरी जात आहे, कोणी प्रवासाने गावाकडे जात आहे. तर असा हा जीवन प्रवास सर्वांचा चाललेला असतो. तर आता मी माझ्या मूळ गावी जामगा खंडाळ, तालुका आळंद, जिल्हा गुलबर्गा या ठिकाणी मी जात आहे. जाण्याचं कारण आहे की उर्वरित रास राहिलेले आहे ते पूर्ण करायचे आहे. आपले ज्वारीचे रास करणं बाकी आहे. बाकी ज्वारी उपसून काढलेले आहे, ते उपसून काढून जे पेंडा वगैरे बांधून पण जवळपास झालेले आहेत. ते तुम्हाला उद्या मी दाखवतो गेल्याच्यानंतर. आणि आता गुड मोडणे एवढंच फक्त शिल्लक आहे. तर उद्या गुड मोडणे आपण ह्याबद्दल उद्या पाहणार आहोत. तर ह्या ठिकाणी लक्झरचा प्रवास खूपच छान आहेच. हा खूपच मस्त वाटतो प्रवास. मला खूप आवडतो प्रवास लक्झरीचा. कारण सिटिंगमध्ये जर बसून गेला तर असं खूप आवडल्यासारखं बसावं लागतं आणि पाय देखील लांब करू शकत नाही आहे. रात्रभर झोपेत नाही आहे. फक्त डोळे बंद करून असं बसावं लागतं. तर ते मला जमत नाही आहे. तर लक्झरीत 2 पैसे जातात. तरी 600. तर आज आहे 7 मार्च आहे आणि महाशिवरात्रीची यात्रा ही खेडेगावात प्रत्येक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भरत असते. त्याच्यामुळे खूप लोक त्या ठिकाणी जात असतात महाशिवरात्रीला. तर त्या निमित्ताने सुद्धा तिकीट या ठिकाणी जास्त महाग होतं आणि आता लग्न सीझन पण सुरू झालेलं आहे. तर त्याचं एक कारण आहे की तिकीट हे जास्त महाग होऊ शकतं. आणि पुढे एप्रिल महिन्यामध्ये एक्झाम मुलांची संपते आणि मेमध्ये मुलांना शाळेला सुट्ट्या पडतात. तेव्हासुद्धा तिकीट हे डबल होतं. अगदी लक्झरीला ह्या 1500पर्यंत स्लीपरला सिंगल सीटला इतकं तिकीट राहू शकेल आणि सिटिंगला जवळपास 800, 900, 1000पर्यंत देखील तिकीट राहतं. तर असा हा लक्झरचा प्रवास खूपच छान वाटतं मला तरी प्रवास करायला. मी शक्यतो पहिलं प्राधान्य असतं लक्झरीने यायचं. लक्झरी म्हणजे असं या ठिकाणी स्लीपरनीच यायचं. स्लीपरचं प्रवास बेस्ट आहे. आपण असं लांब लचक कसं पाय करून या ठिकाणी बसू शकतो. हे बघा, असे लांब पाय करून मी निवांत बसलेलो आहे. बाकी घरी जेवण हे केलेलं आहे, जेवण करून मी बाहेर पडलो आणि आता जवळपास आता हे काळेवाडी फाटा, शिवाजीनगर, त्यानंतर येरवडा, त्यानंतर आता हडपसर उलटून गेलेलं आहे. तर आता आपण त्याच्या हडपसरच्या पण जवळपास आता आलो आहे. जवळपास आलेलो आहे. हे बघा, बाहेर किती सौंदर्य वाढलेलं आहे लाईटिंगमुळं. या ठिकाणी सर्व दुकाने आणि बिल्डिंग या लाईटिंगमुळे खूपच छान सुंदर
दिसत आहेत. या ठिकाणी पुणे छावणी परिषद आलेलं आहे आणि आपण आता जवळ आलो आहोत हडपसरच्या जवळपास. तर आता ह्या ठिकाणी जे सीट आहे बाजूला ह्या ठिकाणचा व्यक्ती अजून यायचा आहे. हे डबलमधलं बुकिंग झालेलं आहे आणि सीट मिळणं थोडंसं अवघड होतं परंतु सीट मी लवकर दुपारीच बुकिंग केलं होतं म्हणून मला सीटही मिळाली. आणि पलीकडे लोक असे निवांत झोपलेले आहेत बघू शकता. तर आता आपण ह्या ठिकाणी म्हणजे ही बॅग आहे तर आता ह्या ठिकाणी निवांत इथं बसलो मी खायला करून निवांत. आणि आता थोड्या वेळात ही गाडी कुठल्या तरी एका धाब्यावरती जेवणाकरता 20 मिनटं थांबते आणि जेवण झालं की पुन्हा गाडीचा प्रवास सुरू होतो आणि सरळ उमरगा या ठिकाणी गाडी थांबते. तर असा हाचा प्रवास आपला आपण करत आहोत. बाकी फक्त मी एकटाच गावाकडे जात आहे कारण गावाकडची कामं संपून आता उद्या आहे शुक्रवार. तर उद्या आहे महाशिवरात्री, परवा आहे शनिवार मला सुट्टी आहे, रविवार देखील मला सुट्टी आहे. म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार असे 3 दिवस लागोपाठ आल्यामुळे तर ती मला सुट्टी मिळाली आणि सुट्टीच्या निमित्ताने गावाकडे जाऊन गावाकडची संपूर्ण कामं करून घ्यायची आणि पुन्हा पुण्यामध्ये यायचं आणि कामावरती रुजू व्हायचं असं ठरलेलं आहे. तर जे काही आपल्या लाईफमध्ये सध्याला चालू होत आहे ते तुमच्या बरोबर या ठिकाणी मी शेअर करतो. आणि शेअरिंग माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे की येणाऱ्या काळामध्ये भविष्य काळामध्ये या खूप काही सारी आठवणी माझ्या ह्या असतील की त्या मी सर्व आठवणी माझ्या म्हातारपणी निवांत मी बघू शकतो. म्हणून हे सर्व व्हिडिओ सगळे मी बनवतो आहे. मित्रहो, पुणे हे अतिशय वेगाने वाढत आहे. आपल्या सर्वांना माहीत असेलच की मुंबईच्या नंतर सर्वात वेगाने वाढणारी सिटी जर कुठली असेल तर ती आहे पुणे. पुण्यामध्ये IT क्षेत्र आलेलं आहे, त्यानंतर उद्योग क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र सर्वात जास्त वरच्या लेवलचं आहे. या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे आणि शिक्षणाची अनेक कॉलेज किंवा शिक्षणाची गंगा ह्या ठिकाणी सध्याला मोठ्या प्रमाणामध्ये आहे. प्रायव्हेट कॉलेज, गव्हर्नमेंटचे कॉलेज भरपूर आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपल्या भारतामधील लोकांना ह्या ठिकाणचं खूप मोठं आकर्षण आहे शिक्षणाचं. कारण या पुण्याला विद्येचं माहेरघर असं देखील म्हणतात. कारण पुण्यामध्ये जवळपास 5 धरणं आहेत आणि ह्या ठिकाणी सध्याला आता मेट्रोचं पण काम चालू आहे, अनेक रोडचं काम चालू आहे, डेव्हलपिंग सर्व चालू आहे. म्हणून पुणे खूपच बेस्ट आहे. शिक्षण आणि उद्योग आणि कामधंदा वगैरेसाठी पुणे सध्याला खूपच चांगलं आहे. परंतु मला कधी कधी गावाला जायला किंवा त्या ठिकाणचा नेहमी हे जो प्रवास आहे तो खूप चांगला वाटतो. गावाकडे मला विशेष चांगलं वाटतं, परंतु कामधंदा उद्योग यासाठी पुण्याशिवाय पर्याय नाही आहे. तसं खेड्यातलं लाईफ हे सगळ्यात बेस्ट, खरोखर चांगलं आहे खेड्यामधलं जीवन हे. कारण त्या ठिकाणी स्वच्छ हवा असते आणि लोकसंख्या फार कमी असते, विरळ लोकसंख्या असते आणि व्यक्तिशः लोक एकमेकाला चांगला ओळखतात आणि आपुलकी असते खेडेगावात. गेले की लोक विचारतात गेल्या कसं आहे, बरं आहेस का वगैरे. आणि तसं सिटीमध्ये फार कमी प्रमाणाचं. इथे जो तो व्यक्ती आपल्या कामाशीच निगडीत असतो, बाकीचं कधी कोणाला काही घेणं देणं नसतं. या ठिकाणी बघा ट्रॅफिक. आता आमच्या आरोईचे पण आता एक्झाम चालू होणार आहे पुढच्या हप्त्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. सुट्ट्या पडल्याच्या नंतर पुन्हा गावाकडे 8 दिवस आणण्याचा विचार आहे, बघूया. सध्याला लक्झरीमध्ये खूपच छान वाटतं या ठिकाणी करायला, कारण खूपच असे
मोजके सीट असतात आणि जे त्या आपल्या जागेवरती आहेत. पलीकडे त्या साईडला एक सिंगल लाईन आहे त्या साईडला. आणि मी जे बसलेलं आहे या ठिकाणी हे डबल सीट आहे. डबल म्हणजे हे डबल बेड आहे ठिकाणी, स्लीपरचा हा डबल बेड. तर ह्याला माझा हा सेकंड आहे. आणि आपले जे गाडीचं नाव आहे ते श्री जय गणेश गाडीचं हे नाव आहे. आणि आपल्या गाडीचा नंबर आहे 1997. तर ही गाडी सकाळी एक 6:30-7पर्यंत पोचेल वर्ग्याला. पुन्हा तिथून मला आळंदला ते कर्नाटक म्हणजे आळंदवर मला दुसऱ्या गाडीचा प्रवास करावा लागेल, म्हणजे माझ्या मूळ गावी जाण्याकरता. तर बघूया तोपर्यंत आणखी बरीच काय माहिती आपल्याला मी सांगू शकेन. तर आता हे हडपसर या ठिकाणचं हे गोळीबार मैदान आलेलं आहे. आणि ह्या प्रवासामधले जे रूट आहेत ते म्हणजे इथून आहे टेंभुर्णी, परत इंदापूर, सोलापूर आहे, पुढे जळकोट आहे, त्यानंतर नळदुर्ग आहे आणि मुरुम आहे, चौरस्ता आणि लास्ट स्टॉप येतो उंबरगा. असा हा सलग 8 तासांचा मोठा प्रवास आहे. तर मला कधीमध्ये प्रवास करावा लागतो. गावाकडे शेती आहे त्यासाठी. बऱ्याच लोकांना माहीत असेल की गावाकडे आपली शेती आहे म्हणून मला गावाकडे जावं लागतं शेती करायला. मला शेतीची आवड पहिल्यापासूनच आहे. फक्त वडील 2020मध्ये वडील वारले, म्हणजे कोरोना चालू होण्याच्या अगोदरच वडील वारले. आणि त्यानंतर शेतीची वाटणी झाली. वाटणी झाल्याच्या नंतर सर्व जिम्मेदारी, एक जबाबदारी माझ्या अंगावरती पडली. आणि घरामध्ये मोठा मुलगा या नात्याने मला सर्व जिम्मेदारी मी ती उचलली. बाकीचे माझे आपले 4 भावंड आहेत ते त्यांना राशन पाणी जे आहे वर्षभरासाठी त्यांना पोच करण्याची जिम्मेदारी ही माझ्यावरती आलेली आहे. तर ती जिम्मेदारी मी घेतलेली आहे. तर त्याला जवळपास 21, 22, 23 जवळपास 3 वर्ष ही जिम्मेदारी मी चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. प्रत्येकाला प्रत्येक वर्षी एक पोतं ज्वारी, एक पोतं गहू आणि डाळी दुळी म्हणजे उडीद डाळ, मूग डाळ हे मी नेहमी त्यांना देत असतो. तर बघूया अजून काय काय पुढे होत आहे ते तुम्हाला मी सांगेनच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपण सध्याला प्रवास चांगला होतोय. वाहनांची रेलचेल चालू आहे. बाजूला इथे चर्च आहे. ह्या ठिकाणी आहे राजहंस सिनेमास, रिलायन्स डिजिटल ॲव्हेन्यू. खूप मोठा शोरूम आहे या ठिकाणी. डीमार्ट आहे, रिलायन्स डिजिटल आहे, लेन्स कार्ट आहे, बरंच काही इथं झालेलं आहे. म्हणजे पुण्यामध्ये असं भरपूर ठिकाणे असे मोठमोठे मॉल, शॉप, डीमार्ट वगैरे अवेलेबल आहेत. नंतर स्कूल, कॉलेज हे तर अजिबात कमी नाही आहे. प्रायव्हेटचे देखील स्कूल भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात स्पेशली नाव आहे डॉक्टर DY पाटील एज्युकेशनल ग्रुप आहे. त्यानंतर पतंगराव कदम यांचं भारतीय विद्यापीठ फेमस आहे. आणि JSPM कॉलेज म्हणजे जयवंत JSPM म्हणजे जयवंत इन्स्टिट्यूट हे सुद्धा खूप फेमस आहे. तर बरेच ब्रांचेस आपल्या ह्या पुण्यामध्ये आहेत. कोल्हापूरला, सोलापूरला असे म्हणजे बऱ्याच ठिकाणी ते स्प्रेड झालेले आहेत, खूप वाढलेले आहेत. त्याच्यामुळे आता एज्युकेशन घेणं सोपं झालेलं आहे. फक्त पैसा पाहिजे आणि शिकणारा मुलगा पाहिजे तरच ते एज्युकेशन चांगल्या प्रकारे घेता येतं. आणि जॉब देखील भरपूर आहेत. फक्त आपल्यामध्ये क्वालिटी चांगली असायला पाहिजे.